काकडीमध्ये रवा टाकून ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना तर उन्हाळ्यात आठवड्यातून 4दा नक्कीच बनवून खाल। तर त्यासाठी काय करायचं, 2 काकडी घ्यायच्या। आता काकडी व्यवस्थित अशा सोलून घ्यायचा, म्हणजे याची साल काढून घ्यायची। तुम्हाला जर याची साल काढायची नसेल तरी सुद्धा चालेल। साल काढून घ्यायची, त्यानंतर काकडीचं जे टोक असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। काकडीचा एक तुकडा काढून खाऊन पाहायचा, कारण बऱ्याच वेळेस काकडी आहे ना कडू असते, त्यामुळे अगोदर काकडी थोडीशी खाऊन पाहायची। आता लगेचच किसणीच्या मदतीने आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे। दोन्ही काकड्या व्यवस्थित अशा किसून घ्यायच्या आणि याचा किस तयार करून घ्यायचा आहे। पहा, इथे मस्त असा काकडीचा किस तयार झालेला आहे। लगेच किसून घेतलेली काकडी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे, सोबतच 1 वाटी आपल्याला ताक घालायचं। गरजेप्रमाणे लागेल असं ताक यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसा जसा रवा भिजला जाईल तसं ताक ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांकरता याला साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित भिजेल। 10 मिनिटांनंतर यावरती झाकण काढलं, व्यवस्थित मिक्स करून पाहिलं। पहा, रवा छान असा फुललेला आहे। 1 चमचाभर पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं। 1 चमचा जिरे घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा, मिक्स करून घ्यायचं। छान असं काकडीचं मिश्रण तयार झालं। लगेचच गॅसवरती आपे पॅन ठेवायचा आहे, याच्या सर्व साच्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं। आता लगेचच आपल्याला याच्या सर्व साच्यांमध्ये हे काकडीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। मिश्रण भरताना कडेने भरायचं आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे। आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅसवरती हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। 4 मिनिटांनंतर यावरती झाकण काढलं। पहा, अप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत। वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि अप्पे पलटी करून घ्यायचे। अशी अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने आपल्याला हे अप्पे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला आहे, तुम्हाला सोडा नसेल वापरायचा तरी सुद्धा चालेल। पहा, इथे आपण दोन्ही बाजूने हे अप्पे मस्त असे भाजून घेतलेले आहेत। छान अगदी मऊसूत आणि जाळीदार असे आपले काकडीचे इथे अप्पे तयार झालेले आहेत। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा जेवण जात नाही, तेव्हा तुम्ही हलका फुलका म्हणून असा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता। दहीसोबत सर्व करू शकता किंवा आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। आवडली असेल तर फॉलो करा।